राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त येवला येथे भाजपा विणकर प्रकोष्ठच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पारंपरिक हातमागेचे पूजन करण्यात आले, तसेच ज्येष्ठ विणकर बांधवांचा सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले, येवल्याची जगप्रसिद्ध पैठणी ही 2200 वर्षांची परंपरा जपणारी कला असून सुमारे 12,000 विणकर या व्यवसायाशी जोडलेले आहेत। विणकरांना पेन्शन मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असून पैठणीसाठी लागणारा कच्चा माल येवल्यातच उपलब्ध करण्याच्या प्रस्तावावर सरकार स्तरावर काम सुरू आहे, अशी माहिती भुजबळ यांनी दिली। कार्यक्रमाला भाजपा विणकर प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष मनोज दिवटे, संतोष भरते, राजेश भांडके यांच्यासह अनेक विणकर उपस्थित होते। आपल्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय विणकर दिन साजरा झाला। विणकरांसाठी अनेक योजना देखील आपण सांगितल्या। नेमकी आता येवल्याच्या पैठणीसाठी आणखी काय स्वरूप देण्याचा प्रयत्न असतो? ही पैठणी ही एक धागा विणून जो आहे निर्माण केली फार मोठी कलाकृती आहे आणि ती 2200 वर्षापासून जी आहे या देशामध्ये आणि विशेषतः या भागामध्ये अस्तित्वात आहे। सगळ्यात जास्त पैठणी ज्या आहेत ह्या येवल्यामध्ये तयार होतात। आज 12,000 विणकर जे आहेत या उद्योगामध्ये आहेत। 12,000 आता जवळजवळ 500 दुकानं आहेत। त्या विणकरांना सुद्धा जे आहे महिलांना वर्षाला एक उत्सव भत्ता म्हणून 15,000 रुपये, पुरुषांना 10,000 रुपये आपण देतो आहोत आणि आता पेन्शन सुद्धा त्यांना द्यावी यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो आहोत। इथे रेशीम पार्क उभं राहावं जेणेकरून या पैठणीसाठी लागणारा जो कच्चा माल जो आहे तो इथे निर्माण होईल। त्याच्यावर जे काही प्रोसेसिंग होतं ते सुद्धा इथेच करायचं आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत एकाच ठिकाणी या येवल्यामध्येच झाल्या पाहिजे। त्या दृष्टीनं एक प्रपोजल आपलं सरकारनं पास केलं 12.5 कोटी रुपयाचं, त्याच्यावर आपण काम करतो आहोत। त्याचे जे आहेत कन्स्ट्रक्शन्स वगैरे जे आहेत बिल्डिंगचं काम झालेलं आहे। पुढचं काम जे आहे त्या वेगवेगळ्या मशीन्स आणणं आणि लोकांना सुद्धा शिकवणं हे याच्या पुढे जे आहे आपण करणार आहोत।